शकताय तर आज आहे रविवार. रविवार म्हणलं की रविवारी काहीतरी थोडंसं वेगळं असतं. त्यासाठी आज बनवणार आहे मस्त असं मी मसाला चिकन बनवणार आहे. तर बघू शकता इकडे छान असं चिकन आपलं शिजलेलं आहे. आता आपल्याला मसाला चिकन बनवायचं म्हटल्यावर त्यासाठी लागणार आहे मसाला. तर हे बघा तिकडे मी खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक सगळं घालून हे मसाला बनवलेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तर हे आपल्या चिकन साठी मसाला आपला तयारच झालेला आहे. तर आपल्याला हे छान असं बारीक मस्त असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. इकडे चिकन सुद्धा छान असं शिजलेलं 1 किलो चिकन आणलेलं आहे. तर छान असं मसाला चिकन थोडंसं आणि रसा असा आपण हे बनवणार आहे. तर मिक्सर जार घेतलेला आहे. थोडंसं खोबरं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. त्यातच आपण आता हे खोबरं टाकून मसाले टाकून चांगले मसाले आपल्याला वाटून घ्यायचे आहे. मसाले सगळे भाजून घेतले ना तर भाजीला छान अशी चव येते. त्याच्यासाठी कच्चं कुठलंच वापरलेलं नाहीये. तर बघू शकता सर्वात आधी मी खोबरं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. कारण काय होतं मसाला कांदा वगैरे वाटला जातो पण खोबरं आपलं तसंच राहतं. तर त्यासाठी पहिला मी खोबरं चांगलं बारीक वाटून घेतलं. त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं भाजलेलं मी त्याच्यामध्ये टाकून चांगलं एकसारखं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता मस्त असं मस्त बघू शकता इकडे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे. तर सगळा मसाला मी टाकून घेतलेला आहे. तर जास्त भाजी बनवायची आहे. मसाला चिकन म्हटल्यावर थोडासा मसाल्याचा जास्तच वापर करायचा आहे. त्यासाठी मी थोडा मसाला जास्त टाकलेला घेतलेला आहे. तेल सुद्धा थोडं जास्त टाकून हे सगळा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 2 ह्याच्यामध्ये मसाला वाटून घेतला होता. तर मसाले आपल्याला चांगले तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे आहेत. जास्त मसाला आहे थोडस जास्तच वेळ लागणार आहे. कारण आपण वेगळ्या वेगळ्या भाजीचे ही मसाले भाजणार नाही. एकाच कढईमध्ये एकदाच मसाले भाजून घेणार आहे. मग थोडासा मसाला दुसऱ्या भाजीसाठी मी सेपरेट काढून ठेवणार आहे. जेवढं भाजी आपल्या मसाल्यासाठी चिकन मसाल्यासाठी पाहिजे तेवढा मसाला मी कढईमध्ये ठेवून घेणार आहे. तर बघू शकता हलवून हलवून छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला गोल्डन होईपर्यंत मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर मसाला इकडे भाजून झालेलाच आहे झालेलाच आहे. तर आता इकडे मी चिकन बाजूला काढून घेणार आहे. रश्यामध्ये थोडंसं बनवणार आहे. थोडासा मसाला चिकन करणार आहे. बघू शकता इकडे मसाला आपला चांगला भाजलेला आहे. मसाला तेल सोडतोय म्हणजे मसाला आपला खरपूस भाजलेला आहे. थोडासा मसाला मी काढून घेतलेला आहे ह्यातला बनवायसाठी. तर त्यातच आपण टाकणार आहे आपलं घरचं मसाला टाकायचे. तर आपल्याला लाल तिखट आपलं काळं तिखट टाकून मस्त असा झणझणीत चिकन मसाला बनवायचा आहे. वरून थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे छान असा कलर येण्यासाठी आणि घरचे मसाले टाकलेले आहे. थोडासा मटन मसाल्याचा मी चिकन मसाल्याचा वापर केलेला आहे. सगळे मसाले आता आपल्याला टाकलेले वरून भाजून घ्यायचे चांगले. बघू शकता किती कमी तेलाचा वापर केलेला आहे. 2 मसाले मी एकाच ह्याच्यात भाजलेले होते. तर आता चिकन सगळं काढलेलं आपल्याला चांगलं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. तर हे बघा बघू शकता चिकन पण जास्त शिजवलेले नाहीये मी. असं थोडंसं चिकन हीच ठेवायचं कारण ह्या मसाल्यात गेल्याच्या नंतर चिकन चांगलं असं शिजतं. त्यासाठी हे बघा ही चिकन आता मी काढून घेऊन आता हे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं या चिकनचा कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्त असा मसाला चिकन आपलं खाण्यासाठी एकदम छान असं झालेलं आहे. रविवार म्हणलं की थोडंसं सगळ्याच्या घरी वेगळंच असतं. रोजचीच भाजी तेच तेच खाऊन कंटाळा तर कधी वेगळं बनवून थोडंसं खायला छान लागतं. तर थोडासा रसा टाकून आपल्याला ह्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला सुकं सुकं बनवायचं नाहीये चिकन. थोडंसं असं लपचपीत असलं ना तर तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकता.
भातावर पण तुम्ही खाऊ शकता. थोडी ग्रेव्ही आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायची आहे, जास्त सुकं करायचं नाही. तर हे बघा, बघू शकता मस्त असं आहे बघा. हे आपलं चिकन आता थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. कलर सुद्धा मस्त एकदम तरीदार आणि झणझणीत आपलं ही चिकन दिसत आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. किती आपण हॉटेलमध्ये बाहेर खाल्लं तरी घरच्या जेवणाची आणि घरी बनवलेल्या पदार्थाची बाहेर चव येतच नाही. तर बघू शकता छान अशा घरच्या मसाल्यामध्येही मी चांगलं झणझणीत चिकन बनवलेलं आहे. तर एकदम चिकन खाण्यासाठी तयारच झालेलं आहे. तर त्याच्यावर थोडीशी मस्त अशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. मग तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, चिकन मसाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.